तुझं हा म्हणजे तुझं नाव सुदामाई. अण्णा. वा रे वा, हा छोटस नाव, छोटूस नाव, नाजूकस नाव, नाजूकस नाव. एकदम तुझं नाव म्हणजे आजपासून नार्या. नार्या. हा असू नको, का बरं? मूत गळा होतो. असं- हॅलो हॅलो. आजपासून तुला नार्या म्हणायचं. तिकडे रे, नार्या. तिकडे जाय रे, नार्या. हे खाय रे. काय काय रे? अरे तडे सोरटवर चाल, काहीतरी चिठ्ठ्या बिठ्ठ्या खाय. अरे जाणार रे, भेटणार रे तिकडे मला पैसे. भेटणार आहे का? हा तुले मन तसं जोडायला पाहिजे तिकडे. कसाने जोडती? आजपासून तुला नार्या म्हणायचं. नार्या. छोटस नाव, छोटूस नाव, नाजूकस नाव. नाजूकस नाव. अरे मित्रा नार्या. काय रे माझ्या बायकोच्या पोऱ्या? ओ तुम्ही बय ना खुडगोंडरी ना, बरोबर आहे ना मग? तुम्ही बय ना साला बुट्ट वांग. बरोबर आहे ना? तुम्ही बायकोना पोऱ्या म्हणस का रे? मग माझे नाव नारे आहे का रे? मग तुझं नाव काय आहे? प्रेमाचे बाल बिबड. प्रेमाचं बाळ बिबड. हा एकदम छोटस नाव, नाजूकस नाव. नाजूकस ज्याप्रमाणे वाराची बदल, दिवसाची बदल, तारखेची बदल, त्याचप्रमाणे तुझ्या नावाची देखील बदल. बदल. बरोबर आहे का नाही? हा आजपासून तुला प्रेमाचे बाल बिबड. प्रेमाचं बाळ बिबड. हा अरे मित्रा, प्रेमाचं बाळ बिबड. काय रे माझ्या संडासचे डबडे? तुम्ही बय ना खुडगोंडरी ना, तू ना अरे सांग. बाबा मी तुझ्या सोबत मस्करी केली, टिंगल केली. माझे नाव सुदाम आहे. तुझं नाव सुदामच आहे. हा अरे मित्रा, मी तुला का बोलवलं? का बोलवलं? 16,108 गौडणींचा मेळा बरोबर. मार्ग सोडून आडमार्गाने निघून गेल्यात. हो गेल्या काही गौडणी आपल्या देवाने अडवल्यात, बरोबर. परंतु काही गौडणी त्यांच्याकडनं जुमानल्या नाही. नाही म्हणून आता आपल्याला स्वतः अवतार बदल करायचा. असं राहिलेल्या गौडणींचा रस्ता प्रतिबंध करायचा. केलाच पाहिजे. परंतु जायचं कसं? कसं? मालकाची पोच मालकाला, नोकराची पोच नोकराला. बरोबर. तर तू हो माझा नौकर, हा मी हो तुझा मालक. हो म्हणजे मला तुझ्या हाताखालला ठेवतो का? अरे होऊन जाय. अरे नाही बाबा, मी मालक होतो, तू माझ्या नौकर. अरे होऊन जाय बाबा, तेलनी बाटली विषय म्हणतो. असं आहे का? हा बरं तू मालक, मी तुझ्या नौकर. माझ्याकडे कामगिरी काय सांगा? मित्रा, हा तू माझा नौकर, मी तुझा मालक. बरोबर. गेलो समजा आपण बाजारात. गेलो बाजारात. बाजारात गेल्यानंतर 5-50 लोकांची डोळी बघणार बघणार आणि इप्रेशन पोझिशन मध्ये माझं वजन तुझ्यावर टाकून देणार. आणि माझ्या कुल्ला सगळं खाली फेकून द्या. अरे माझं वजन म्हणजे माझं स्वतःचं वजन नाही, हा बोलण्याचं इप्रेशन पोझिशन. हा इम्प्रेशन पोझिशन. नंतर तुझं ऑपरेशन चोमायचं. अरे बापरे, कशाला हो? हा अरे नाही हो, नाही का? नाही नाही. इप्रेशन पोझिशन. हा गेलं समजा बाजारात, गेलो बाजारात. पाहिली 5-50 लोकांची टोळी. पाहिली 5-50 लोकांची टोळी. लगेच तुला रुबाबामध्ये म्हणणार, हा काय रे नाम्या, मग मी कसं करायचं? तू कशा करायचा? कसं? एक पाय पुढे टाकायचा, असं दोघी हात लांब सोडायचे, असे अजून लांब, असे. अजून लांब. ओ अप्पा, ते काही स्पिरिंगचे तर लांबून जातील का? अरे बाबा माझे हात जोडले ना. हा, झालं, दोनच बिल्लास नाही. अण्णा. बरोबर आहे. हा असे पुढे हात लांब करायचे, असे पुढे मान खाली झुकवायची, अशी चोमय मागे फेकायची. असे. हा आणि मग म्हणायचं, जी दादा साहेब. म्हणजे एवढं वाकून झुकून ना मग जी दादा साहेब. बस तेवढंच काम आहे. एवढंच. बिलकुल. चला ना. चलो. आलो बाजारात. हा. पाहिली 5-50 लोकांची टोळी. टोळी रुबाबान तुम्ही मला म्हणणार म्हणणार, काय रे नाम्या? हा मग मी कसं करायचं? जी दादा साहेब. एवढं तर एवढं चालणार. चला. आलो समजा बाजारात. आलो बाजारात, पाहिली 5-50 लोकांची टोळी. टोळी रुबाबान तुम्ही मला म्हणणार म्हणणार, काय रे नाम्या? जी दादा साहेब. एवढं एवढं हे मला येत होतं अप्पा. चला पुढं. बय ना साला कडगंडी ना, तो मालक बन गया, माल नौकर कर ना साला बडविनाने. आलो समजा बाजारात. आलो बाजारात, पाहिली 5-50 लोकांची टोळी. टोळी रुबाबान तुम्ही मला म्हणणार म्हणणार, काय रे नाम्या? ओ तुम्ही बय ना कडगंडी ना साला 1.5 फुट्यात 1.5 बिल्लास ना. बरोबर आहे ना. मला म्हणतो चालू पुरता नोकरून घ्या. त्याला माल नौकर कर दिन, तू मालक आहे का रे? मी बी तसंच चालू पुरता करतो. चालता चालताना या ठिकाणी कुंजेवनात आलो. आलो. या बाजूला एक कडंबाचं झाड आहे, बरोबर. या बाजूला एक कडंबाचं झाड आहे. हो. या झाडावरती तू चढून बस, हा या झाडावरती मी चढून बसतो. हा अप्पा, हो तुम्ही मला हा. म्हणता इकडे पण कडंबाची झाडे, तिकडे पण कडंबाची झाडे. अरे बाबा मी लहान
केलो नाही बो ओ म्हणा बापरे हा तुला झाडवर चढता येत नाही नाही बो फक्त द्या हो मला झाडवर चढता येस भो तुले चेरता येईन बो का बेले भो तू नाही बकरे चारे बो बय ना खुडगोंडी रमन माय बकऱ्या चाले का रे मी खोटं बोलत की रे मग मी तुन मायने पायी होती ना रे कुठे पायी होती या जंगल मा जंगल मा हा बस काय तुन माय बकऱ्या चारायला गेली हा तुन मायना पुढे बकऱ्या बकऱ्या बकऱ्याचं मागे तुन माय हा आणि तुन मायना मागे मन बाबाला बोकड्या दोन बाबांना बोंकड्याला काय काम होतं रे अरे बाबा ज्या टायमाला तुझी माय बकऱ्या चरायला गेली ना हा एक बकरी मागे राहून गेली तिची एक बकरी हा मग ती बोंबलायची कशी हा कशी बोंबलायची कशी बरोबर आणि माझ्या बाबाच्या बोकड्या कसा करायच्या कशा करायच्या असंच करतो तू बय ना उलटी फिटिंग ना तुम्ही पुढे लाग हा चालताना जेवणात आलो आलो आता इथं गवडणी येतील बरोबर. आली गवडून धरली का दाबली आली गवडून धरली का दाबली मारता मारता मेली तर देवाला पावली एखाद दिवासली तर मी करून गेला तुला काय काम नाही तू माणूस मा नाही हा, हो अप्पा तू तपासून पाहिलंय का मला अरे तू माणूस मा नाही आहे म्हणे तू ना राव प्रसंगी हातोरी बागाड राम तू हा ते आता येतील गवडणी हा आली काली आली काली काय आली रे मला संडास आली नदीकडे फुकाय ना मग नाही भाऊ, पाणी भरपूर आहे नदीले बय ना तो मन मन तसं खाय घ्या तू 4 ताटल्या असं आहे का आणि कोय बी काय बीस का तुले हा, नाही रे आली रे. बाप्पा. काली आली पुढे पुढे गेली कधी आहे अरे, यो यो तर मित्रांनो आता आपल्या पुढे जास्त वेळ न घेताना आपल्या पुढे वेळ खूपच कमी आहे तर शेवट ऐकूया आपण लास्ट आणि बेस्ट कृष्ण क्रीडा म्हणजे